हॅलो फ्रेंड्स, माझं नाव डॉक्टर दीपक प्रकाश पाठक। आज आपण जाणून घेणार आहोत बोन मिनरल डेन्सिटी म्हणजे काय, बोनची घनता किंवा हाडांची घनता किती आहे ते बघण्यासाठी। मुख्यतः म्हणजे बोन बनलेले असतात मिनरल्सपासून। कोणते कोणते मिनरल्स आहेत त्याच्यामध्ये तेही सांगतो। कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, झिंक आणि आयर्न हे मेन मिनरल्स आहेत। हे मिनरल्स जितके चांगले प्रकारचे असतात तेवढे आपले बोन स्ट्रॉंग्स असतात आणि आपल्याला बोनचे आजार जे म्हणजे ऑस्टोपेनिया आणि ऑस्टोपोरोसिस ते कमी प्रमाणात होतात। मेन म्हणजे याची घनता तपासण्यासाठी बोन मिनरल डेन्सिटी स्कॅन मशीन असते, त्याच्यावरती आपण याची घनता तपासतो। मेन ही जी मिनरल्स आहेत ही वयानुसार किंवा काही आजारांनुसार कमी होतात, ती आपल्याला तपासून घ्यायची असतात या मशीनच्या टेस्टद्वारे। या टेस्टमध्ये जे काही स्कोर येतात ते म्हणजे टी स्कोर असतो। टी स्कोर म्हणजे काय की जर त्याचा स्कोर 1 आला असेल तर तो नॅचरल आणि नॉर्मल आहे, डेन्सिटी त्याची त्याला काही कुठलाही त्रास नाही आहे। 1 to 2.5 असेल तर ऑस्टोपेनिया झालेली असते, म्हणजे त्याची घनता थोडीशी कमी झालेली असते। आणि 2.5 म्हणजे ऑस्टोपोरोसिस झाले असते। ऑस्टोपोरोसिस म्हणजे जी नॉर्मल घनता आहे त्याच्यापेक्षा ती खूप जास्त कमी झालेली असेल, त्यांना ट्रीटमेंटची गरज आहे। आणि मोर दॅन 2 पॉईंट असेल तर सिव्हिअर ऑस्टोपोरोसिस असतात, ही त्याची लक्षणे आहेत। आणि यासाठी BMD स्कॅन केला जातो आणि त्या टेस्टद्वारे ती लक्षणे जाणून येतात। थँक्यू।